वाऱ्यावरती हो रे काय दे पेपर दे चल. ए पुरवणी आहे, मुख्य पेपर आहे ना कडे. काय नख कापायला घेतलाय का? मला काय माहिती. हो रे काय आहे ना, कुठल्या फॅशन सेलची माहिती आली का पेपर मध्ये? का डिस्काउंट सेलचे कुपन्स? अरे मी बातम्या वाचतेय. सुजयनी सांगितलेलं मनावर घेतलेलं दिसतंय. हो जे वाचतेस ते कळतंय का काही, का नुसतेच फोटो बघतेस? ना भारताचे मुख्यमंत्री बराक ओबामा काय म्हणतायत ग सध्या? भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात कैवल्य. आणि हो, बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत कैवल्य. यला अर्धा ल. मिनल मिनल रेशमा माझी चप्पल आणा, पाणी आणा. चक्कर येऊन पडला. मी कुठे? कैवल्य उठ. काय झालं? पुनर्जन्म झालाय. कोणाचा? अनाचा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. रेशमा भाजी आणली. मेणाचे पुतळे बनवण्याची कला एवढी स्वस्त झाली आहे की माझ्या सामान्य मित्रांचे मेणाचे पुतळे बनवलेत लोकांनी. हल्ला खराच मित्र आहे. अरे मित्रा, मला मान्य आहे आपलं घर छोटं आहे, पण विचार करायला सगळ्यांनी किचन मध्ये जमायला पाहिजे असं काही नाही ना. काय झालंय? भूत बाधा. तुला विनोदला हे बघ काय म्हणते, ऍनाला भूतबाधा झाली. भूतबाधा नाही, तिच्या मेंदूत कोणीतरी चिप बसवली, त्यामुळे ऍनामध्ये सुपर पॉवर झाल्यात. ऍना जिनियस झाली. हा बघ काय म्हणतोय, ऍना जिनियस झाली. अरे तिला फार तर एखादा विनोद कळला असेल, ती जिनियस कशी होईल? मी काय म्हणते सुजय, थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला, पण तुला हे माहितीये का, फिल्मच्या कॅमेराची आयडिया पण त्यानेच डेव्हलप केली आहे. बघ काय बोललो होतो. नाही नाही रे नाही, भूतबाधा वगैरे काही नाहीये. कुठल्या तरी फडतूस जनरल नॉलेजच्या पुस्तकात वाचून आली. आता बघ मला सांग ना, इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावला म्हणजे एलईडीचा की सीएफएलचा? एक मिनिट. थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक बल्बचा शोध 1879 साली लावला आणि एलईडी बल्ब 1962 साली. जवळजवळ 100 वर्षांचा फरक. बाय द वे सुजय, पॅलेस्टाईन आणि इस्रायलवर लेख आलाय, नक्की वाचा. माझी जरा वेगळी मत आहेत त्यावर, बोलूच आपण नंतर, पण नक्की वाच. यार काय होऊन बसलंय आता? किती बोर होईल. कोणाला चिडवायचं आपण? एक मिनिट, मला काय वाटतंय, आपण तिला चिडवतो ना म्हणून ती सिरियस झाली थोडी जास्तच. एवढी? हे सगळं तिला येतंय का तिने पाठ केलंय? हा एक मिनिट, आपण तिची परीक्षा घेऊया. हा चालेल. आपण काय करू, तिला एक जोक सांगू. तिला जर कळलं ना तर आपल्याला कळेल तिला काय कळलंय. एक मिनिट, जोकने हा प्रश्न सुटणार नाहीये. तिची परीक्षा नाही, सत्व परीक्षा घ्यायला लागणार आहे. पेपर मी काढणार आहे. ऍना, पहिला प्रश्न. येस. माणसाची उत्क्रांती कोणापासून झाली?
एक मिनिट. माकड. एप्स. एप्स टू होमोसिपियन्स. येस येस, पहिलंच उत्तर चुकलं. येस. उत्तर बरोबर आहे. तर दुसरा प्रश्न आहे ना, मला सांग, या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला? एक मिनिट. भालचंद्र नेमाडे. वेल डन आहे ना, वेल डन. आता पुढचा प्रश्न. वेट, पुढचा प्रश्न मी विचारीन. एक मिनिट, प्रश्न मी विचारणार असं ठरलंय ना एकदा? अॅनाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं कशी काय येत आहेत हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय, हो ना? हो, पण सो तो प्रश्न सोडवण्यासाठी मलाही काही प्रश्न पडलेत. विचार ना, विचार. दोस्तोव्स्की आणि टॉल्स्टॉय यांच्या लिखाणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हो, सायन्स. लिटरेचर. दॅट वन. ती मोठी माणसं होऊन गेली ही. आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार ना, पण मी ना एवढं सांगू शकते की ही माणसं तिकडे जशी मोठी होती ना, तशी आपल्याकडे म्हणजे विजय तेंडुलकर. हा, आणि त्यांच्या लिखाणाबद्दल बोलायचं म्हणजे माणसाच्या अंतरंगात शिरून पार कातडीच्या आतल्या माणसाचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे विजय तेंडुलकर. हा, व्हेरी गुड आहे ना, व्हेरी गुड. विजय तेंडुलकरांवर तुझा सगळा अभ्यास झाला हे तर आम्हाला कळलं. पण आता थोडा सोपा प्रश्न विचारतो. मला सांग आहे ना, पाऊस कसा पडतो? पाऊस धो धो पडतो. पाऊस मुसळधार पडतो. पाऊस बदा 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 पडतो आणि सगळ्यांना ओला चिंब करून टाकतो. आणि तेंडुलकरांच्या नाटकात टाळ्यांचा पाऊस पडतो. वाह 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 ना, मस्त मस्त. आशू, तुला माहितीये शाळेत माझा एक चम्या नावाचा मित्र होता. तर त्या चम्याला ना माझा आवडता प्राणी गाय हा निबंध तोंडपाठ होता. म्हणजे परीक्षेत कुठलाही निबंध आला ना, कुठलाही विषय, की चम्या फक्त गायीबद्दलच लिहायचा. तू तर मला एखादा विषय दे निबंधासाठी. मी माझी आई. माझी आई खूप चांगली आहे. जसं माझ्या आईला माता म्हणतात तसं गाईला गोमाता म्हणतात. गाय माझा आवडता प्राणी आहे. गाईला 2 डोळे, 2 शिंग आणि 4 पाय असतात. गाय चारा खाते. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत असं म्हणतात. असं झालंय ना तुझं चम्यासारखं. कुठलाही प्रश्न विचारला तरी त्याला फक्त विजय तेंडुलकरांचा तोंडपाठ असलेला निबंध जोडतेस. त्यामुळे परत प्रश्न विचारतो, पाऊस कसा पडतो? पाऊस ना सोपं आहे. मला सांगितलं होतं. नाही म्हणजे मला वाटलं होतं की कुकरची शिट्टी होते, शिट्टीतून वाफ निघते, ती वर जाते, त्याचे ढग होतात आणि त्याला हवा लागली की पाऊस पडतो. वाह, क्या बात. मित्रांनो, जिला एडिसननी बल्बचा शोध लावलाय हे सुद्धा माहिती. त्या अॅनाला जेव्हा मी प्रश्न विचारला की अॅना पाऊस कसा पडतो, तर ती उत्तर कसं देते? पाऊस कुकरच्या शिट्टीसारखा पडतो. हो, पण अर्ध उत्तर बरोबर होतं तिचं. ते वाफेनंतर जे म्हणाली ते बरोबर होतं की तिचं उत्तर. एक मिनिट, आता मी एक प्रश्न विचारणार. गाल काय लिहिलंय कैवल्य इकडे? वेस्ट बेंगॉल. सॉरी ना. मला पण हेच म्हणायचं आहे ना. ना तुला माहितीये ना, मी बोलून जातो काही. आणि मी जाता जाता बोलतो. सॉरी ना. सेम इयर आहे ना. ऐका ना, प्लीज सॉरी म्हणू नका. ऐक ना अॅना. कैवल्य ऐक ना. अरे खरंच कुठे काय घडतं ते मला माहिती नसतं. काय झालंय मला माहिती नसतं. अरे मला माहितीये की मी हुशार नाहीये, माहितीये मला आता. सो प्लीज नका म्हणू सॉरी. अॅना, पण हुशारी यावर अवलंबून नसते. हुशारी ही माणसाच्या आतमध्ये असते. करेक्ट आहे, एकदम बरोबर आहे. म्हणजे आहे ना, आमच्या गावाकडे माझा एक मित्र आहे पम्या. त्याचे वडील मास्तर होते. आणि बरं काय आहे ना, त्यांना सगळं माहिती होतं. म्हणजे राजकारणापासून क्रिकेट पर्यंत त्यांना काही विचारत त्यांना सगळं माहिती असायचं. तू आधी म्हण,
कुलबुडे महाराज की जय. हा तुला माहितीये मागच्या आठवड्यात ना माझं आणि केतनचं खूप मोठं भांडण झालं. आम्ही आठवडाभर एकमेकांशी बोलतच नव्हतो. मी ना काल जत्रेमध्ये गेले होते. मी मला कुलबुडे महाराज भेटले. त्यांना मी डायरेक्ट विचारलं की लग्नानंतर केतन असाच भांडणार आहे का माझ्याशी. मला महाराजांनी ना एक जालीम उपाय सांगितलाय. काय? त्यांनी मला सांगितलं की कागद घे आणि त्याच्यावरती 111 वेळा प्रेम प्रेम असं लिही. काय? अगं हो, म्हणजे ना त्याच्यामुळे आमच्या नात्यामध्ये ना प्रेमाचा वर्षाव होईल आणि आम्ही कधीच भांडणार नाही. अगं हो, आणि ते खरंच घडलं ना. आज सकाळी केतन येऊन मला स्वतः सॉरी म्हणाला. हाय बघ देवा, असं काही नसतं. हा म्हणजे असं कागदावर लिहून वगैरे काही मिळत नसतं. तू वेडी आहेस का? असं होतं. इट वर्क्स ताई. एक मिनिट हा. बरं ताई, मला ना केतनचा फोन येतोय. मी तुला नंतर फोन करते. हा अगं रेवा ऐक रे, असं काही नसतं. कागदावर लिहून वगैरे नाही नसतं. वेडी. मी ना काय राकेशचं नाव लिहिलंयस पानभर. डोकं फिरलंय का? नाही शिरा रागवायचं नाही तिला. रेश्मा तू ना करेक्ट आहेस. मी पण ना लहानपणी असंच करायचंय मला स्पेलिंग पाठ होत नसेल तर. पण तुला राकेशचं स्पेलिंग कसं पाठ होत नाही? ते पण मराठी. तुझं मराठी इतकं वीक आहे. ए वीक तिचं मराठी नाही, तुझी बुद्धी आहे. काय आहे हे? काही नाही. एक मिनिट. काय पुढे पळते? हा काय फालतूपणा आहे? फालतूपणा नाहीये मीनल, व्रत येते. आमचे कुलबुडे महाराज आहेत ना, त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला कोणती गोष्ट खरंच हवी असेल ना तर 111 वेळा त्याला कागदावर लिहायचं, लगेच मिळते. म्हणून मी राकेशचं नाव हे मी लिहिलं तर चालेल का? तुलाही राकेशचं नाव लिहायचंय? हे म्हणजे आम्ही लिहिलेलं चालतं का? हो, हाईटचा काही इश्यू नसतो त्याच्यात. हे म्हणजे हाईटचा पण इश्यू असतो? नाही हे बघ, तूही करू शकतेस. ओके, पण अंघोळीच्या आधी की अंघोळीनंतर? तू अंघोळ केली तरी चालेल, नाही केलीस तरी चालेल. पेन की पेन्सिल? पेन. नाहीतर खोडल्या जाईल. माझ्या हुशार बाळांनो, काय चाललंय? खोटं आहे सगळं, फालतूपणा आहे, कळतंय ना? नाही मीनल, माझा कुलबुडेंवर विश्वास आहे. मी लिहिणार. ठीक आहे, तू लिही 111 वेळा. मग मी निशाला पण सांगते, तू पण लिही राकेशचं नाव 111 वेळा. मग बघू काय होतंय. तू एक काम कर, राकेश इथे आला ना त्याला पण तुझं नाव लिहायला सांग 111 टाइम्स. सगळं सेफ. ठीक आहे, मग मी राकेशला आत्ताच सांगते की तू निशाचं नाव लिही 222 टाइम्स. मग बघू काय होतंय. स्पीड मॅटर्स. रेश्मा तुझं स्पीड वाढव. चल वाढव तुझं स्पीड. हो वाढव स्पीड. हो ना, स्पीड वाढव आणि गेट आउट ऑफ दिस रूम. चल. मी ना माझी काय करते? तू कुठे चालली? हा हे बघ, हे सगळं खोट आहे. असलं काही करायचं नाही, कळलं? मीनल, 100 लोकांच्या बाबतीत खोटं असेल पण एकाच्या बाबतीत खरं होऊ शकतं ना. चान्स का सोडायचा? एक्झॅक्टली, तोच चान्स मला राकेशला द्यायचा नाहीये. हा, त्यामुळे जा आता. खरंच होत असेल का असं? हो का? नाही चल ना, जाऊया ना एखादा इंग्लिश पिक्चर बघूया. इंग्लिश पिक्चर? हा. अजिबात नको. का? माझा ऑकवर्ड होतो तुझ्या समोर. का? तुला जे कळतं ते मला कळत नाही ना, आणि मला जे कळतं ते तुला कळत नाही. तेच तेच काय कळतं रे तुला असं इंग्लिश पिक्चर मधलं? कळून देत मला आज जरा. मला ऑकवर्ड होतो फार.
हिरोईन कुठली आवडते तुला? इंग्लिश ही नाही, ही जास्त बरी आहे. नाही, ही पण बरी आहे. ऍक्च्युली स्कॉलर मोस्ट ऑफ सगळ्या सारखेच असतात रे. गोऱ्या सगळ्याच आवडतात. गोऱ्या हिरोईन्स आवडतात ना? नाव काय नाव? तेच लक्षात राहत नाही ना माझ्या. अच्छा, लक्षात राहत नाही. हा म्हणूनच लिओन ठेवतोस वाटतं. काय नाव लक्षात राहत नाही गोऱ्या हिरोईनचं, म्हणूनच लिओन ठेवतोस वाटतं. लिहून काय 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 ठेवलंय मी लिहून? तेच विचारतोय, काय लिहून ठेवलंयस? काय ठेवलंय लिहून मी? काय लिओन ठेवलंयस? अरे काय नाही, स्कॉलर सांगितलं ना, प्रायव्हेट आहे ते. किंजलनी मला निबंध लिहायला सांगितला होता, तो लिहित होता. अच्छा, काय काय विषय काय निबंधाचा? माझी आई. माझी आई. मला वाटलं सनी डे असेल म्हणून लिओन ठेवत असशील. सनी डे असा विषय असेल म्हणून लिओन ठेवत असशील, नाही का? बोलतो स्कॉलर तू. तू यार जाऊ दे, दाखवतो तुला. एवढं पकवशील ना तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शुद्ध लेखनात तुला काढायचं नाही. हे गेला सोने का. अरे प्रिय पोपटा, काय करतोयस हे? दिसत नाही का? साफसफाई करतोय, घर साफ करतोय मस्त. मग घर साफ कर ना. घरच्यांना कशाला साफ करतोयस? अरे कोणी आलं तर तू सुद्धा दिसला पाहिजे ना, एकदम गोरा गोमटा मस्त घर मालक. हो का? कोण महिना येणार आहे रे आपल्या सोनेरी पिंजऱ्यात? कोणी नाही, कोणी नाही. म्हणजे येणार कोणी नाहीये, पण येऊ शकतं ना. आणि तसंही मला वाटतं की घर नेहमी साफ ठेवावं. किती सुज्ञ झालायस रे. ते किंजल महिन्याने तुला हाकललं पिंजऱ्यातून का तूच उडून आलास सोडून तिला? गबरे स्कॉलर, असं काही झालेलं नाहीये. ते आज दुपारी एक कावळा आला होता खिडकीत, तर तो ओरडत होता. मला वाटलं की कोणीतरी येणार. ओ अच्छा, म्हणून तू घर साफ करतोयस. नाही, मला आधी माहित असतं ना तर कावळ्यांचा एक थवाच पाळला असता मी घरात, नाही का? दरवाजा काय उघडून बघतीयस? कोणी सेलिब्रिटी येणार आहे का आपल्याकडे? येऊ शकतो की, कोणी सेलिब्रिटी येऊ शकतो. असा खाली मस्त गलका होऊ शकतो आणि मग वरती मला भेटायला येईल कोणीतरी. हो की नाही? ऐक ना, ह्याची जरा चव घेऊन बघ ना. घरीच केलेत रसगुल्ले, कोणी पाहुणा आला तर त्यांना द्यायला. एक मिनिट, कोण येणार आहे आपल्याकडे? सनी लिओन. काय? का? इथे सुजयच्या टेबलावर लिहिलंय सनी लिओन 111 वेळा. स्कॉलर, तुला सनी लिओन आवडते? एक मिनिट, मला का आवडेल सनी लिओन? मला दीप्ती नवल आवडते, पण मुद्दा तो नाहीये. आणि उलट मीच शोधतोय सकाळपासून कोणी लिहिलंय सनी लिओन या कागदावर. आशू, मला तर तुझ्यावरच डाऊट आहे. एक मिनिट यार मिनल, मला सनी लिओनचं स्पेलिंग येतं का? काय बोलतो? आणि तसंही माझं किंजलवर प्रेम आहे ना. मी तिचं नाव लिहिलंय 111 वेळा. हे माझा ऑलरेडी हात दुखतोय. हा स्वप्नील जोशीचं नाव लिह. स्वप्नील जोशीचं नाव 111 वेळा तू लिहिलंयस का? आणि मी तू नको, आम्हाला माहितीये तू नाही लिहिलंयस. मी लिहिलंय काय? सनी लिओनचं नाव? राकेशचं नाव 111 वेळा. एक मिनिट, मग सनी लिओनचं नाव कोणी लिहिलंय? मी लिहिलंय. सनी लिओनचं नाव 111 वेळा. कैवल्य, हा काय विक्षिप्तपणा आहे? का विक्षिप्त काय त्यात? हा जर किंजलचं नाव 111 वेळा लिहू शकतो, ही जर स्वप्नील जोशीचं नाव 111 वेळा लिहू शकते, तर मी सनी लिओनचं नाव 111 वेळा का नाही लिहू शकत? का लिहिली तुम्ही 111 वेळा नावं? का म्हणजे आमचा विश्वास आहे. आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलंय, एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला मनापासून भेटायचं असेल तर त्या व्यक्तीचं नाव 111 वेळा लिहा. ती व्यक्ती तुम्हाला नक्की भेटेल. काय रेश्मा? हो. कुठल्या मूर्खानं सांगितलं तुम्हाला? खबरदार, खबरदार आमच्या बुडबुडे महाराजांना काही बोललास तर. अरे कुलबुडे. अरे कुलबुडे.
अरे देवा, ही मुलगी. लव यू बच्चा. या ना. हो हो पाणी. थँक्यू. अहो, सॉरी. थँक्यू. ते हल्ली उकाडा फारच वाढलाय नाही, त्यामुळे सतत तहान लागते, असं सारखं पाणी प्यावंसं वाटतं. हे थँक्यू. काय ग अशी काय जमलीस? अरे बाबांचा फोन येणार आहे राकेशसाठी. अरे ग्रेट, मी आहेच घरात, मग आता मीच बोलीन. हॅलो. हा बोला बाबा. हा, कशी आहेस बेटा? मी ठीक आहे. आणि आमचे जावे बापू? ते ना, ते आहेत ना. आला का बाबांचा फोन? हो. एक्सक्यूज मी. हॅलो. हा बाबा बोला, कसे आहात? मस्त मजेत. कधी आला? मगाशी चालेल, मीच बोलवून घेतलं. बाबांचा फोन येणार होता. नाही, काल तुमचे बाबा भेटले होते. ते म्हणत होते काहीतरी तुम्ही नवीन काम सुरू केलंय, इन्व्हेस्टमेंटचं वगैरे. हो हो, ते इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचं नवीन सुरू केलंय, पण म्हणजे असं फुल टाइम नाही, काही असंच आपलं फावल्या वेळात. नाही म्हणजे काही रिस्क नाहीये ना त्यात? तुम्हाला खरं सांगू का, आमच्यासारख्या जुन्या खोंडाना हे तुमचं मार्केटिंग, फंड, SIP वगैरे शब्द ऐकले ना की धडकी भरते, म्हणून म्हटलं. नाही नाही बाबा, तसं अजिबात नाहीये. उलट ज्या पॉलिसीचं मी मार्केटिंग करतोय ना, ती तर फारच सेफ आहे. म्हणजे कसं आहे, या पॉलिसीत गुंतवलेले पैसे आम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंट कंपनीमध्येच इन्व्हेस्ट करतो ना. बर. म्हणजे मिनिमम 15% तरी रिटर्न्स मिळतातच. त्यामुळे काय नुकसान अजिबात नाही. आमच्या रेशमाला सुद्धा व्यवहारातलं चांगलं कळतं बरं का, आणि तिचं गणितही पक्का आहे. तिची मदत घ्या लागली तर. हो हो, नक्की नक्की. बाकी मॅचेस बघता की नाही? मॅचेस? कुठल्या मॅचेस? क्रिकेट. क्रिकेट हो हो, बघतो ना. एक विचारायचं होतं, पंजाब टीमचा कॅप्टन कोण आहे हो? पंजाबच्या टीमचा कॅप्टन ना, तो आपला हा जॉर्ज बेली. जॉर्ज बेली. हा, ओळखतो मी त्याला. तुम्ही जॉर्ज बेलीला ओळखता? हॅलो हॅलो. थँक्यू. थँक्यू सो मच. येतो मी. एक मिनिट, आता काय राहिलं? मला थोडं बोलायचंय. हे बघा, मला आधीच खूप उशीर झालाय. मी तुमच्याशी फोनवर बोललो तर चालेल का? नाही, कारण विषय फार महत्वाचा आहे. सुजय, काय बोलायचंय तुला? इन्व्हेस्टमेंट विषय. राहू दे, तुम्ही निघा, उशीर होत असेल ना. नाही नाही, आलोच. एक मिनिट. सी, ग्राफ दाखवून काय होणार आहे? मुळात तू सांगितलेली पॉलिसी ही SIP नाहीच आहे, ती म्युच्युअल इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे, हो ना? पण मग मिनिमम इन्व्हेस्टमेंट एवढी जास्त का ठेवली तुम्ही? जास्त आहे? नाही, कॉमन लोकांना परवडेल एवढी आहे. पण मग एवढी रक्कम तुम्ही फक्त गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये का इन्व्हेस्ट करताय, प्रायव्हेट सेक्टरमध्ये का नाही?
नाही पण रिस्क पण वाढते ना. आय नो बॉस, रिस्क इंडेक्स शुड नॉट बी हायर ना. हा, पण ज्या कंपनीची नावं तुम्हाला सांगितलीस त्यांचा गेल्या वर्षीचा प्रॉफिट ग्राफ बघ. रिस्क हाय असली तरी प्रॉफिट मजबूत आहे. हा, हो की नाही? बोनस शेअरचं काय? मिळतील ना, पण आता ते प्रॉफिट किती मिळतो त्याच्यावर डिपेंड करतं ना. लाईफ कव्हरेज आहे ना, 2 लाखाचं आहे. आणि मिनिमम टेन्युअर काय पॉलिसीचं? 5 वर्ष. 5 वर्ष. अरे वा, पोहे. तो बिझी आहे. 1 मिनिट. ओके. काय छान झाले. हा, छान होणारच. रेशमाने बनवलेत पोहे. आय नो व्हेरी वेल. आमच्या बघण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा रेशमाने पोहेच बनवले होते. काय उपयोग पण म्हणजे पोहे खायचे रेशमाच्या हातचे आणि संसार करायचा निशा बरोबर. हे म्हणजे कसं झालं, इन्व्हेस्टमेंट रेशमाची आणि प्रॉफिट सगळा निशाला. काय स्कॉलर? हा बॉस, 5 वर्षांचा लॉकिंग पिरियड खूप जास्त आहे. 5 वर्ष? याला आयुष्यभर लॉक करून ठेवायला पाहिजे कुठेतरी. काय नाही, किती पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात या स्कीम मध्ये? कमीत कमी 10,000. 10,000. आणि परत किती मिळणार? आता ते मार्केट कंडिशन्स वर डिपेंड करतं ना. मार्केट हे आमच्या इकडचं मार्केट का तुमच्या इकडचं? नाही, ते मार्केट नाही, हे वेगळं मार्केट. हे शेअर मार्केट. कधी मिळणार पैसे परत? 5 वर्षांनी. म्हणजे आता जर 10,000 इन्व्हेस्ट केले ना तर 5 वर्षांनी 1 लाखापर्यंत मिळतील तुम्हाला पैसे. 1 लाख मिळणार? पण नाही मिळाले तर? असं कसं होईल? म्हणजे कंपनी बुडली किंवा कंपनीचा मालक पळून गेला तर? नाही, असं होणार नाही ना. नाही होणार म्हणजे कसं नाही होणार? म्हणजे कंपनीच्या मालकानं 2 लग्न केली आणि त्याला 2 घरचा खर्च झेपेनाचा झाला तर गॅरंटी कोण देणार? सॉरी, मी तरी कोणाकडनं गॅरंटी मागतोय? आशू, नो इट्स ओके. पण असं होत नाही, कारण जनरली पॉलिसी रजिस्ट्रेशनच्या वेळेला कोणीतरी साक्षीदार, आय मीन विटनेस असतोच ना. हो का? पण तुमच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा साक्षीदार, आय मीन विटनेस होतेच ना. तरी सुद्धा तू पळून गेला ना निशा सोबत. काय? राकेश आला होता पॉलिसीसाठी? नाही, खरं तर ते बाबांशी बोलायला आले होते. पण आपल्या घरच्या बाबाला त्यांनी इन्व्हेस्टमेंटचं गाजर दाखवलं. मग काय, बाबा खुश. घेतलं त्याला फैलावर, असं टेबलवर घेऊन उभा आडवा कापलाय त्याला. शी बाबा, हा सुजय पण ना, पैसा दिसला रे दिसला की त्याला दुसरं काहीही सुचत नाही. यार साधी गोष्ट आहे ना, तो राकेश स्वतः फ्रॉड माणूस आहे, म्हणजे त्याची पॉलिसी पण फ्रॉडच असणार. नॉमिनल सुजयनी अप्रूव्ह केलंय ना ते. गाजर एकदम गोड लागला आम्हाला, म्हणून आम्ही दोघांनी खायचं ठरवलंय. म्हणजे आम्ही पॉलिसी घेणार होतो. काय करायचं माहितीये का, आता 10,000 रुपये पे करायचे आणि 5 इयर्स नंतर आपल्याला 1 लाख मिळणार. ओनली 5 इयर्स. 5 वर्ष तर अशी भुरकन उडून जातील. काय काय वळलं? 5 वर्ष थांबणार आहेस ना तू? इथे आजचा चेक उद्या मिळाला तर जीव वर खाली होतो आपला, आणि 5 वर्ष थांबणार आहेस? त्यापेक्षा एक काम करा ना, पुढची 5 वर्ष सगळे एकमेकांची जरा बरे वागा. त्यातनं जे आशीर्वाद मिळतील ना ते रिटर्न्स खूप असतील तुम्हाला आयुष्यभर जगायला. इन्व्हेस्ट करतात. कडू आहे. इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलवतो ना आपण, हा पॉलिटिक्स मध्ये काय घुसला? पोट बरे नाही याचं. केवलनं काय कळतच नाही. काय ग, काय चुकीचं बोललं? यार साधं त्या राकेशला ना घरात घ्यावं लागतंय याचा पण राग येतो मला. जाऊ दे ना, घेऊ ना आपण ही पॉलिसी. काय होईल माहितीये का, असं 1 लाख करून नका माझं एक छोटस बुटीक होईल. हो ना, आणि अशी 1 करत करत माझी छोटी 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 पोरं होतील. किंजलशी लग्न होईल माझं तोपर्यंत. तुला मावशी 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 म्हणते. नकोय मला. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.